न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया महत्त्वाची बातमी। चोपडा तालुक्यातील मोहरग येथे पेसा दिन उत्साहात साजरा। आज दिनांक 24 डिसेंबर रोजी मोहरग येथे पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रथम लोकनियुक्त सरपंच श्रीमती अंजुम रमजान तडवी यांच्या अध्यक्षतेखाली व हाजी रमजान तडवी तसेच पेसा सचिव फरीद तडवी यांच्या उपस्थितीत पेसा दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच अंजुम तडवी यांच्या हस्ते वीर बिरसा मुंडा, वीर एकलव्य तसेच त्यांच्या मामा भिल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। पेसा कायदा हा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासीसाठी असून आदिवासी बांधवांची संस्कृती, प्रथा, परंपरा याची जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींना बळकट करणे हे पेसा ह्या कायद्याचे प्रमुख महत्त्व आहेत। कार्यक्रमात पथनाट्याद्वारे आदिवासी बांधवांची संस्कृती, प्रथा, परंपरा व वेशभूषा सादर करण्यात आली। या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनसूर शाह यांची रिपोर्ट। पेसा कायदा हा 24 डिसेंबर 1996 रोजी लागू झालेला होता। तर मंडळी, आता नेमकं पेसा कायदा म्हणजे काय, पेसा कायद्याचे आपल्याला काय अधिकार मिळतात, काय फायदे आपल्याला होतात, या संबंधी लोकजागरणासाठीची दिंडी आपल्या मोहरद गावामध्ये आलेली आहे। जवळजवळ पेसा क्षेत्राचे जे काही गाव आहेत त्या क्षेत्रामध्ये रावेर तालुका असो, चोपडा तालुका असो, यावल तालुका असो, अशा वेगवेगळ्या म्हणजे वाघिरा, मालोद, जामण्या, गाठा अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या पथनाट्याच्या कला पथकाच्या माध्यमातून जनजागराची दिंडी गावोगावी फिरत आहे। तर त्याचप्रमाणे आपल्या गावात देखील ही जनजागराची